हॅलो फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे परत एकदा माझ्या चॅनलमध्ये. आणि आजचा व्लॉग आहे संडेचा. तर आज परत आले आहे मी मम्मीच्या घरी. आज ती लोणचं बनवणार आहे. तर चला व्हिडिओ पुढे बघत राहा. इकडे चिकीसाठी दूध बिस्किट देते, त्याला दूध बिस्किट खायचं आहे. घर उतर. अरे खाऊन तर घे पूर्ण, खाऊन तर घे ना पूर्ण चिकी, पूर्ण खाऊन घे मग खेळ. अजून पडलेलं आहे. तर हे बघा, लोणचं बनवण्याची पूर्ण तयारी केलेली आहे. तर या सर्व कैऱ्या आहेत ज्या आपण परवा कट करून त्याला हळद मीठ लावून मम्मीने एका कपड्यामध्ये बांधून ठेवल्या होत्या की जेणेकरून त्यातलं पाणी सर्व निघून जाईल. आणि इथे मेथी दाणे, सुक्या मिरच्या, मोहरीची डाळ, हे सर्व जे साहित्य दिसतं आहे ते सर्व भाजून ठेवलेलं आहे. बडीशोप पण आहे त्यामध्ये. सर्व हे भाजून घेतलं आहे. तर चला आता पुढे बघू. उतर खाली, चल उतर झोळीतून खाली आणि खाऊन घे. बस इथं आणि खाऊन घे. हे जाड मीठ आहे. तर यातलं मॉइश्चर निघण्यासाठी गरम तव्यावर ठेवलं होतं थोडा वेळ. तेल उकळून घेतलंय हे 5 ते 10 मिनिटं. आता गॅस बंद केलाय. आता गॅस बंद केला लगेच उकळतं तेल आपल्याला थोडंसं एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण एक छोटा तुकडा अख्खा हिंग टाकतो आहे. तेलामध्ये चांगला तळला गेला पाहिजे हिंग. हा हिंगाचा तुकडा आपल्याला 2-3 मिनटं तेलामध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर काढून घ्यायचा एका प्लेटमध्ये. 1 चमचा हिंग पावडर टाकायची आहे. तो वरती टाकायचा. वाटलीत लसूण 50 ग्रॅम लसूण. आधी हळद टाकली ना आपण. म्हणून का आता कमी टाकायची ना. हिंग लसूण गरम तेलात तळून द्यायचं आणि हा हिंग वरतून टाकायचं, ठेवायचा लोणचं भरल्यावर. हिंगाचा तुकडा. हे मेथी आहे आणि थोडे त्याच्यात मिरे आहे. तर हे भाजून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला आता मिक्सरमध्ये थोडं बारीक करायचं आहे, जास्त नाही है ना. चिकी बघा कसा मध्ये मध्ये. लहान मुलांना आपण जे करत असतो ते करायचंच असतं. तर तसंच इथे चिकीचं पण चालू होतं. तो म्हणत होता मी करतो. तर मध्ये मध्ये करत होता तो. हे बघा, अशा प्रकारे आपण हे सर्व थोडंसं जाडसर बारीक करून घेतलंय मिक्सरमध्ये. चला आता आपल्याला सगळं हे मिक्स करायचं आहे. हे जे आपण लसूण गरम तेलामध्ये टाकलं होतं तो आहे आणि मिरच्या आहे.
आता इथे जे आपण मिक्सरमध्ये बारीक केलं होतं त्यामध्ये मोहरी मिक्स करते मम्मी. मिक्स करून घ्यायचं हे. याच्यात काय काय होतं ना, मोहरीची डाळ, बडीशेप आणि मोहरी ना, मेथी, थोडेसे मिरे आणि लवंगा. बरणी किती किलोची बरणी? 6 किलोची बरणी. क्लीन करून कोरडी केलेली आहे ना. उन्हात कोरडी केली. काली मीठ टाकायचं थोडं. काली मीठ. एक किलो का? कैरा किती किलो होता? 5 ना. आता हे मिक्सरमधलं मिश्रण जे आहे ते आपल्याला या कैऱ्यांमध्ये टाकायचं आहे. तर कैऱ्या जास्त होत्या त्यामुळे मम्मीने एक परातीमध्ये अर्ध्या आणि दुसऱ्या त्या भांड्यामध्ये अर्ध्या काढून घेतला आहे. तर दोघांमध्ये पण अर्धा अर्धा टाकलं आहे मिक्सचर. आणि आता आपल्याला हाताने पूर्ण कैऱ्यांमध्ये ते मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. अख्ख्या लाल मिरच्या टाकलेल्या याच्यामध्ये, थोड्याशा भाजून है ना. तर ह्या ज्या सुक्या लाल मिरच्या आहेत त्या तव्यावरती थोड्याशा तेलामध्ये तळून घेतल्या होत्या आणि नंतर जे लसूण आणि तेलचं मिक्सचर होतं त्याच्यामध्ये टाकलं होतं. तर हे सर्व टाकून अशा प्रकारे आपण मिक्स करून घेतो आता. तर हे जे लोणचं आहे ते सुक्कं लोणचं आहे. तर जास्त तेल नसतं यामध्ये आणि असं पण लोणचं खूप टेस्टी लागतं. तर या पद्धतीने तुम्ही करून बघा एकदा. आता हे जे आधी आपण पातेल्यामध्ये तेल गरम केलं होतं ना आणि अर्धं ठेवलं होतं, तर हे थंड झाल्यानंतर आपण याच्यात ॲड केलं आहे. छान दिसतंय, एकदम छान दिसतंय. तर बघू शकता एकदम छान असं मिक्स केलं आहे पूर्ण लोणचं मम्मीने. आणि पूर्ण मिक्स केल्यानंतर आपल्याला ते बरणीमध्ये मग भरून टाकायचं आहे. तर बरणीला खाली जाड मीठ टाकलं होतं आणि आता वरतून आपण हे सर्व लोणचं त्यामध्ये भरणार आहे. तर हे 5 किलो कैऱ्यांचं लोणचं आहे आणि ही बरणी आहे 6 किलोची. तर चला भरूया आता यामध्ये लोणचं. भरू का मी? भरू मी? आपलं तर हे बघा सर्व लोणचं आपण भरले आहे आता बरणीमध्ये. आणि भरपूर मोठी बरणी आहे ही, कारण लोणचं पूर्ण भरल्यानंतर पण भरपूर जागा आहे त्यामध्ये रिकामी.
आता हा जो हिंगा आपण काढून ठेवला होता, हिंगाचा तुकडा, तो टाकायचा आहे याच्यात. वरतून ठेवायचा. वरतून ठेवायचा आहे फक्त. हे थोडंसं तेल टाकून द्यायचं. झाला आता हे काय कपड्याने बांधून द्यायचं. हा. चला आता आपलं लोणचं रेडी झालेलं आहे आणि 3 दिवसांनंतर हे परत आपल्याला एका परातीमध्ये काढायचं आहे. चांगलं मिक्स करायचं आहे आणि परत या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. आता याला आपण अशा प्रकारे कपड्याने वरतून बांधून घ्यायचं आहे, म्हणजे ते चांगलं राहील. चला आमचं लोणचं बनवून झालेलं आहे आता. आणि हे जे लोणचं आहे ते ड्राय लोणचं आहे, याच्यामध्ये जास्त तेल नसतं. तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी कमेंट्समध्ये सांगा. तर आता थोडा वेळ आराम करणार आहे मी. झोपून घ्या आता थोडा वेळ. चिकी नाही, मी पण झोपणार आहे. चला आमचा आराम वगैरे करून झाला. 5 वाजले आता संध्याकाळचे. आणि चिकी उठला होता झोपेतून, तर त्याला भूक लागली होती, तर इथे जेवण देते त्याला. इकडे मम्मी सांजोऱ्या बनवते आहे. असंच खाण्याची इच्छा झाली त्यामुळे बनवते आहे सहजच. तर झाले आहे बनवून पूर्ण. आणि आता फ्राय करायचे आहे. तर इथे कढईमध्ये अर्ध तेल आणि अर्ध तूप घेतलं आहे. तर हे बघा बनवून झालं आहे पूर्ण. तर आता मी तळणार आहे. आणि चिकीला खाली जायचं होतं खेळायला, तर तो गेला आहे खाली खेळण्यासाठी. खाली एक छोटा मुलगा आहे, तर त्याच्यासोबत गेला आहे चिकी खेळायला. तर आता मी हे फ्राय करून घेते. मम्मीने बनवून ठेवलं आहे. दोन्ही साईडने ब्राऊन करून घ्यायचं आहे, थोडंसं लाईट ब्राऊन. चला झालंय, रेडी आहे आपलं. आता चाळणीमध्ये काढून घेतो. अशाच प्रकारे सगळं तळून घेतो आता.
हे बघा झालंय तळून. नाही एक पण नाही फुटली, एकदम छान झालं. कसं आहे, कसं आहे चिकी? कसं आहे? छान आहे ना. चला संध्याकाळ झाली आहे, चिकीचे डॅडी पण आले आम्हाला घ्यायला. तर चला आता मी जाते घरी जायला निघते. मम्मीच्या घरून निघालो आणि चिकीला जायचं होतं गार्डनमध्ये. तर आता घरी येता येता आमच्या घराजवळ एक गार्डन आहे, खूप छान आहे. तर याआधी पण मी या गार्डनचा ब्लॉग शेअर केलेला आहे. तर तिथे आलो आहे आता चिकीला घेऊन. व्हेरी गुड. चल इधर अपनी गाड़ी. गार्डनमधून आलो आणि त्यानंतर आम्ही आलो आहे पावभाजी घेण्यासाठी. तर पावभाजी घेतली आता पार्सल आणि आता निघतोय घरी जायला. चला रात्रीचे 9 वाजले, आम्ही आत्ताच आलोय घरी आणि आता जेवण करायला बसायचंय. भाजी आहे आणि पाव आहे याच्यात. तर चला, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यांनी रिसेंटली माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले त्यांना मनापासून थँक्यू. तर चला लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.